अलिबाग रोहा मार्गावरील खानाव बेलवली येथे कोसळलेल्या पुलाच्या दुरुस्तीचं काम तत्काळ सुरू करण्यात आलंय। सोमवारी 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी हा पूल कोसळला, त्यामुळे अलिबाग रोहा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। या अपघातात एका दुचाकी स्वारालाही दुखापत झाली आहे। अलिबाग रोहा मार्गाचं काम रखडलंय। या मार्गावरील छोटे पूल जीर्ण झाले आहेत। याबाबत शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख अनंत गोंधळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिलं होतं, मात्र बांधकाम विभागानं हा विषय गांभीर्यानं घेतला नाही। परिणामी 3 नोव्हेंबर रोजी या मार्गावरील एक पूल कोसळला। यामध्ये वावे येथील स्वप्नील गायकर हा दुचाकी स्वार जखमी झालाय। त्याच्यावर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सुदैवानं यावेळी मोठी वर्दळ नव्हती, अन्यथा अनर्थ ओढवला असता अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। पूल कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे। अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी हा मार्ग तात्पुरता सुरू होईल याची उपाययोजना करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत। यानंतर बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि पूल उभारणी होईपर्यंत तात्पुरत्या मार्गाची पाहणी केली आणि कामाला सुरुवात झाली। यानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी मंगळवारी राज्याचे बांधकाम राज्यमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन ही घटना त्यांच्या कानावर घातली। तसंच या पुलाचं काम तातडीनं सुरू करण्यात यावं अशी मागणी आमदार महेंद्र दळवी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे त्यांनी केली आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।